नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार नमस्कार. काय चाललंय? सगळे मजेत ना? ओके, सगळेजण मजेतच राहा, घरीच राहा, सुरक्षित थांबा. ठीक आहे. बघा, थर्मोडायनामिक्स हा टॉपिक सुरू आहे. थर्मोडायनामिक्स मध्ये लास्टच्या लेक्चरला आपण सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय आहे हे बघितलेलं आहे. सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सने सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हीटची डायरेक्शन दिलेली आहे. म्हणजे हीट कुठून कुठं फ्लो होणार आहे याची डायरेक्शन आपल्याला सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सने दिलेली होती. फर्स्ट लॉ न फक्त काय सांगितलं की एनर्जी कॉन्झर्व राहणार आहे, परंतु सेकंड लॉ न काय सांगितलं की हीट ऑलवेज फ्लो फ्रॉम हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर. परंतु ती कशी? स्पॉन्टानियसली अँड युनि डायरेक्शनल. हे तुमचं सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स होतं. त्याची आपण 3 स्टेटमेंट पण बघितलेली आहेत. या लेक्चर मध्ये आपण एन्थाल्पीज ऑफ फिजिकल चेंजेस बद्दल डिस्कशन करणार आहे. सो टुडेज हेडिंग इज एन्थाल्पीज ऑफ फिजिकल चेंजेस. ओके. आता जेव्हा फिजिकल चेंज बद्दल आपण डिस्कशन करणार आहे तेव्हा तिथं कोणतीही केमिकल रिॲक्शन आपल्याला ऑब्झर्व करायची नाही किंवा कोणतीही केमिकल रिॲक्शन घडवण्याचा प्रयत्न सुद्धा करायचा नाही. आपल्याला फिजिकल चेंज करायचा म्हणजे काय? त्या पदार्थाची आयडेंटिटी न चेंज करता त्या पदार्थामध्ये जे काय बदल होतात ते बदल होत असताना तिथं जी काय एन्थाल्पी आहे त्या एन्थाल्पीचा आपल्याला स्टडी करायचा आहे. ओके. मग फिजिकल चेंजेस मध्ये आपण इन डिटेल बघणारच आहे, पण किती टाइपच्या एन्थाल्पीज ऑफ फिजिकल चेंजेस आहेत? सो देर आर 4 टाइप्स ऑफ एन्थाल्पीज ऑफ फिजिकल चेंजेस. याच्यामध्ये फर्स्ट टाइप आहे ती म्हणजे एन्थाल्पी ऑफ फेज ट्रान्झिशन. इन डिटेल आपण डिस्कस करणार आहे वन बाय वन. आता फेज म्हणजे काय? तर पदार्थाची स्टेट, सबस्टन्स कोणत्या स्टेट मध्ये आहे हे सांगण्याचं जे आपण काम करतोय त्याला ती म्हणायची त्याची फेज आहे. जर सबस्टन्स सॉलिड स्टेट मध्ये असेल तर त्या पदार्थाची जी फेज आहे ती सॉलिड स्टेट मधली फेज आहे. जर पदार्थ लिक्विड स्टेट मध्ये असेल तर त्या पदार्थाची फेज कोणती असणार आहे? लिक्विड. मग फेज ट्रान्झिशन मध्ये काय असतं? तर सबस्टन्स सॉलिड स्टेट मध्ये असू शकतो, लिक्विड स्टेट मध्ये असू शकतो, गॅसियस स्टेट मध्ये असू शकतो. या स्टेट फक्त आपल्याला बदलायचं आहे, ट्रान्झिशन करायचं आहे. ओके. याला म्हणायचं एन्थाल्पी ऑफ फेज ट्रान्झिशन. दुसरी आहे एन्थाल्पी ऑफ मोलेक्युलर चेंजेस म्हणजे एखाद्या मॉलिक्युल मध्ये जो काही चेंज येणार आहे त्या दरम्यान जी काय एन्थाल्पी असणार आहे त्याचा आपल्याला स्टडी करायचं म्हणजे एन्थाल्पी ऑफ मॉलिक्युलर चेंजेस. 3 नंबरचा टाइप आहे एन्थाल्पी ऑफ सोल्युशन. आणि लास्टला एक पॉइंट आहे, फोर्थ पॉइंट आहे एन्थाल्पी ऑफ डायल्यूशन. या मेन 4 टाइपच्या एन्थाल्पीचा आपल्याला स्टडी करायचा आहे. याच्यामध्ये मग वन बाय वन आपण डिस्कस करूया. पहिल्यांदा आपण बघूया एन्थाल्पी ऑफ फेज ट्रान्झिशन. याचा एक स्क्रीनशॉट घ्या. हा, याच्यामध्ये जो फर्स्ट पॉइंट आहे काय असणार आहे? एन्थाल्पी ऑफ फेज ट्रान्झिशन. मी सगळ्यांना सांगितलेलं आहे सुरुवातीला की फेज म्हणजे काय असणार आहे? फेज मीन्स स्टेट ऑफ अ सबस्टन्स. आणि एन्थाल्पी म्हणजे काय असणार आहे ते सांगा पहिल्यांदा. एन्थाल्पी मीन्स हीट एक्सचेंज्ड. आता मुद्दा म्हणून मी तर एक्सचेंज्ड हा वर्ड वापरतोय. हीट एक्सचेंज्ड ऍट अ कॉन्स्टंट प्रेशर. म्हणजे काय? एक्सचेंज्ड म्हणजे काय? जी हीट आहे ती हीट सिस्टीम कडून सराउंडिंगला पण जाऊ शकते किंवा सराउंडिंग मधून ती हीट सिस्टीमला पण जाऊन मिळवू शकते. मग इथं एक्सचेंज जी झालेली आहे सिस्टीम टू सराउंडिंग टू सिस्टीम, म्हणून मी तो कोणता वर्ड वापरला? एक्सचेंज्ड. मग ही जी हीट आहे जी काय एक्सचेंज होणार आहे ती हीट जर कॉन्स्टंट प्रेशरला एक्सचेंज होत असेल तर त्या हीटला आपण म्हणतो एन्थाल्पी. मग आपण असं म्हणू शकतो की नाही हीट एक्सचेंज्ड कधी? ड्युरिंग ट्रान्झिशन ऑफ अ स्टेट ऑफ अ सबस्टन्स. म्हणजे पदार्थाची जी स्टेट आहे ती ट्रान्झिशन होत असताना, पदार्थाची स्टेट बदलत असताना जी काही हीट एक्सचेंज होणार आहे यालाच आपण म्हणायचं एन्थाल्पी ऑफ फेज ट्रान्झिशन. मग याच्यामध्ये सगळ्यांना माहित आहे कोणताही मॅटर असेल, मॅटर म्हणजे एनिथिंग अराउंड अस
that has mass and occupies some volume in the universe. ओके, त्या सबस्टन्सला आपण मॅटर असं म्हणतो. मग कोणताही मॅटर असेल तो मॅटर 3 मेन स्टेट मध्ये अवेलेबल असतो. त्याच्यामध्ये पहिली मेन स्टेट आहे ती म्हणजे सॉलिड स्टेट, दुसरी मेन स्टेट आहे ती म्हणजे लिक्विड स्टेट आणि तिसरी मेन स्टेट आहे ती म्हणजे गॅसिय स्टेट. अजून बऱ्याचशा स्टेट आहेत पण त्या आपल्याला इथं थर्मोडायनामिक्स मध्ये जास्त त्याचं डिस्कशन करायचं नाही. बघा, सॉलिड स्टेट मध्ये एखादा सबस्टन्स जर इन्व्हॉल्व्ह असेल तर त्या सबस्टन्सला जर आपण लिक्विड स्टेट मध्ये जर घेऊन गेलो तर आपण असं म्हणायचं या पदार्थाची स्टेट बदलली. काय बदलली? स्टेट बदलली. आणि स्टेट जर बदलत असेल तर तुम्ही त्याला असं म्हणायचं फेज ट्रान्झिशन झालेलं आहे. पदार्थाची काय झाली? फेज ट्रान्झिशन. ओके, मग जेव्हा सॉलिडचं लिक्विड होणार आहे या प्रोसेसला, या प्रक्रियेला आपण नाव देतो फ्युजन. काय नाव देतो? फ्युजन किंवा मेल्टिंग. काय म्हणतो? फ्युजन किंवा मेल्टिंग. ओके, मग जेव्हा सॉलिडचं लिक्विड मध्ये कन्व्हर्जन होणार आहे तेव्हा त्या प्रोसेसला तुम्ही फ्युजन नाव दिलं. मग हे आपोआप होणार आहे का तिथं काहीतरी हीटचा एक्सचेंज होणार आहे? ऑब्विसली हीटचा एक्सचेंज होणार आहे, म्हणजे हीट ऍब्झॉर्ब होणार आहे, हीट रिलीज होणार आहे, बरोबर का नाही? मग ती जी हीट ऍब्झॉर्ब झालेली आहे किंवा रिलीज झालेली आहे ड्युरिंग दिस फेज ट्रान्झिशन त्यालाच आपण म्हणायचं एन्थाल्पी ऑफ फेज ट्रान्झिशन. आणि इथं फ्युजनच्या प्रोसेसमध्ये जी एन्थाल्पी इन्व्हॉल्व्ह असणार आहे त्या एन्थाल्पीला आपण नाव देतो एन्थाल्पी ऑफ फ्युजन. काय नाव देतो? एन्थाल्पी ऑफ फ्युजन. इन डिटेल डिस्कशन करणार आहे मी, इंट्रोडक्शन सांगायला लागलो शॉर्ट मध्ये. परत एखादा सबस्टन्स आहे की जो लिक्विड स्टेट मध्ये असलेला जो सबस्टन्स आहे त्याला परत आपण पाठीमागं सॉलिड मध्ये आणला. बघा, पहिल्यांदा काय केलं? सॉलिडचं लिक्विड केलं. सॉलिडचं लिक्विड केलं म्हणजे प्रोसेसला नाव काय दिलं? फ्युजन किंवा मेल्टिंग. पदार्थ लिक्विड स्टेट मध्ये आहे, लिक्विड स्टेट मध्ये असलेल्या सबस्टन्सला पाठीमागं आणलं म्हणजे कोणत्या स्टेट मध्ये? सॉलिड स्टेट मध्ये. तर या प्रोसेसला आपण म्हणतो फ्रीजिंग. काय नाव देतो बाळांनो? फ्रीजिंग. आणि या फ्रीजिंगच्या दरम्यान जी काही हीट एक्सचेंज झालेली आहे त्याला तुम्ही एन्थाल्पी म्हणता. त्या एन्थाल्पीला आपण नाव द्यायचं एन्थाल्पी ऑफ फ्रीजिंग. ओके, किती सिंपल आहे बघा. आता पुढे जाऊया. पदार्थ लिक्विड स्टेट मध्ये आहे, लिक्विड स्टेट मध्ये असलेल्या सबस्टन्सला आपण गॅसिय स्टेट मध्ये कन्वर्ट केलं तर आपण त्या प्रोसेसला काय म्हणतो बाळांनो? त्या प्रोसेसला म्हणायचं वेपरायझेशन. काय म्हणायचं? वेपरायझेशन. आणि वेपरायझेशन या प्रोसेसच्या दरम्यान जी काय हीट एक्सचेंज होणार आहे त्याला तुम्ही नाव द्यायचं एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन. ओके, परत गॅसियस सबस्टन्स जर आपण परत पाठीमागे आणलं कोणत्या फॉर्म मध्ये? तर लिक्विड फॉर्म मध्ये. तर या प्रोसेसला तुम्ही नाव देता बाळांनो कंडेन्सेशन. ओके, आणि या कंडेन्सेशनच्या दरम्यान जी काही हीटचा एक्सचेंज होणार आहे त्या एक्सचेंजला तुम्ही नाव देता एन्थाल्पी ऑफ कंडेन्सेशन. व्हेरी गुड. म्हणजे 4 टाईपच्या एन्थाल्पीज आपल्याला इथं सध्या तरी डिस्कशन करायचं आहे. त्याच्या डेफिनेशन, त्याचं एक्सप्लेनेशन करावं लागणार आहे. सगळ्यात पहिली म्हणजे एन्थाल्पी ऑफ फ्युजन, एन्थाल्पी ऑफ फ्रीजिंग, परत एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन आणि एन्थाल्पी ऑफ कंडेन्सेशन. अजून एक आपल्याकडे पॉसिबिलिटी आहे. काय पॉसिबिलिटी आहे? तर हा सॉलिड स्टेट मध्ये असलेला जो सबस्टन्स आहे तो सबस्टन्स जर डायरेक्ट कशामध्ये जात असेल? लिक्विड स्टेट मध्ये जात असेल विदाउट गोइंग इन लिक्विड स्टेट. डायरेक्ट सॉलिडचं गॅसियस मध्ये कन्व्हर्जन विदाउट गोइंग इन लिक्विड स्टेट, म्हणजे तो पदार्थ लिक्विड स्टेट मध्ये न जाता डायरेक्ट सॉलिडचं गॅसियस मध्ये जर कन्व्हर्जन होत असेल तर त्या प्रोसेसला आपण नाव देतो बाळांनो सब्लिमेशन. ओके, आणि या सब्लिमेशनच्या दरम्यान जी काय एन्थाल्पी असेल त्या एन्थाल्पीला आपण म्हणायचं एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन. ओके, म्हणजे टोटल 5 टाईपच्या एन्थाल्पीज आपण डिस्कशन करणार आहे. ठीक आहे, सिंपल कन्सेप्ट आहे. फक्त आपल्याला ते इन डिटेल मध्ये त्याचं एक्सप्लेनेशन आणि काही रिॲक्शन कशा लिहिल्या जातात ते आपण तिथं बघणार आहे. ओके, याचा एक स्क्रीनशॉट घ्या पहिल्यांदा. हा, मग 1 बाय 1 डिस्कस करत असताना जी आपली पहिली जी टर्म असेल त्याचं नाव असणार आहे बाळांनो एन्थाल्पी ऑफ फ्युजन. ओके, हा, पहिलं म्हणजे फर्स्ट डेफिनेशन असेल एन्थाल्पी ऑफ फ्युजन. हा, आता कोणतीही डेफिनेशन करण्यापूर्वी एन्थाल्पी ऑफ फ्युजन असेल किंवा अजून काही डेफिनेशन आपल्याला भरपूर जाऊन पुढे करायचे आहेत. एन्थाल्पीची डेफिनेशन करण्यापूर्वी काही कंडिशन्स तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. काय काय कंडिशन्स आहेत बघा. जेव्हा एन्थाल्पीची आपल्याला डेफिनेशन करायची आहे तेव्हा कंडिशन्स कोणत्या कोणत्या आहेत? तर कंडिशन पहिली अशी आहे जो सबस्टन्स
की ज्या सबस्टन्स बद्दल तुम्ही ते डिस्कशन करणार आहे त्या सबस्टन्सची जी काही क्वांटिटी असेल म्हणजे जी काही अमाऊंट असेल ती अमाऊंट ऑलवेज किती ठेवायची 1 मोल. किती ठेवायची 1 मोल. म्हणजे 1 मोल सबस्टन्स बद्दल ही डेफिनेशन आपण करणार आहे. ओके. जर सबस्टन्स वॉटर असेल काय असेल वॉटर असेल असं आपण समजूया. वॉटर म्हणजे H2O तर या H2O ची अमाऊंट आपण किती घेणार आहे बाळांनो 1 मोल. आणि 1 मोल H2O मीन्स किती दॅट इज 18 ग्रॅम H2O असेल. 18 ग्रॅम H2O मीन्स 1 मोल असणार आहे बरोबर. त्याचं मोलर मास असणार आहे. म्हणजे जो पदार्थ तुम्ही घेणार आहे त्या पदार्थाची जी काय अमाऊंट आहे ती 1 मोलच पाहिजे तर आणि तरच या एन्थाल्पीची तुम्ही डेफिनेशन करायची. दुसरी कंडिशन काय आहे बघा त्याच्यामध्ये टेम्परेचर अँड प्रेशर ऑलवेज कसा पाहिजे कॉन्स्टंट पाहिजे. ऑलवेज कसा पाहिजे कॉन्स्टंट. म्हणजे कोणतीही एन्थाल्पीची डेफिनेशन असू दे एन्थाल्पी ऑफ फ्युजन असू दे फ्रीजिंग असू दे वेपरायझेशन असू दे कंडेन्सेशन असू दे किंवा सब्लिमेशन असू दे सगळ्या एन्थाल्पीच्या डेफिनेशन मध्ये टेम्परेचर असेल प्रेशर असेल कसं पाहिजे कॉन्स्टंट पाहिजे. ओके. आणि या दोनच कंडिशन तुम्हाला फक्त ध्यानात ठेवायचे की अमाऊंट 1 मोल घेणार आहे टेम्परेचर प्रेशर कॉन्स्टंट असणार आहे. ठीक आहे. मग हे लिहून घ्या पहिला मग त्याची आपण डेफिनेशन करूया. मग डेफिनेशन कशी करणार आहे बघा एन्थाल्पी ऑफ फ्युजन मध्ये आपण पहिल्यांदा जो सबस्टन्स आहे तो वॉटरच घेऊया. कोण घेऊया वॉटर. आता फ्युजन मध्ये प्रोसेस कशी असते तर सबस्टन्स सॉलिड स्टेट मध्ये असणार आहे त्या सॉलिडला आपण फ्यूज करायचं आहे. म्हणजे बघा दिस इज द आईस क्यूब. हा कोण असणार आहे एक आईसचा क्यूब असणार आहे. ओके. इथली तुम्ही H2O आणि हे H2O सॉलिड स्टेट मध्ये आहे. जर हे H2O सॉलिड स्टेट मध्ये असेल तर याला तुम्ही काय म्हणता बाळांनो तर हे आईस आहे बरोबर. आणि या आईसचं जे टेम्परेचर आहे ते किती असणार आहे 0 डिग्री सेल्सिअस. याची जी काय अमाऊंट ऑफ सबस्टन्स आहे ती आपण किती घेणार आहे 1 मोल. म्हणजे आपण असं म्हणूया 1 मोल आईस घेतलेला आहे की ज्याचं इनिशियल टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस आहे. आता परत 1 मोल आईस म्हणजे इथे किती क्वांटिटी असणार तर 18 ग्रॅम आईस असणार आहे. ओके. इज इट राईट. मग हा जो आईस आहे तो आता सॉलिड स्टेट मध्ये आहे आणि फ्युजन करायचं आहे म्हणजे काय मेल्टिंग करायचं आहे. मेल्टिंग करायचं आहे म्हणजे हा जो सॉलिड स्टेट मध्ये असलेला जो सबस्टन्स आहे त्या सबस्टन्सला आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे तर लिक्विड मध्ये. म्हणजे हा एक बिकर असेल बघा आणि या बिकर मध्ये म्हणजे हा जो आईस आहे या आईसला आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे तर लिक्विड वॉटर मध्ये. म्हणजे H2O सॉलिड आहे या H2O सॉलिडचं कन्वर्जन आपल्याला कशामध्ये करावं लागणार आहे H2O लिक्विड मध्ये करावं लागणार आहे. याची सुद्धा क्वांटिटी इथे किती असणार आहे 1 मोल असणार आहे. म्हणजे किती ग्रॅम 18 ग्रॅम बरोबर का. येस सर. मग मला एक गोष्ट सांगा जेव्हा सॉलिड स्टेटचं कन्वर्जन आपण लिक्विड स्टेट मध्ये करणार आहे तेव्हा ते कसं पॉसिबल आहे तेव्हा ते कसं शक्य आहे तर शक्य आहे कसं बघा हा जो आईस आहे तो आईस काय करणार या सराउंडिंग मधून काहीतरी हीट ऍब्झॉर्ब करणार. म्हणजे Q अमाऊंट ऑफ हीट इज absorbed by an ice बरोबर at constant pressure. आता कॉन्स्टंट प्रेशरला जी हीट असते त्या हीटला आपण काय म्हणतो एन्थाल्पी. आणि एन्थाल्पी म्हणजे डेल्टा एच. कारण एन्थाल्पीची आपल्याला ऍब्सोल्यूट व्हॅल्यू सांगता येत नाही म्हणून आपण काय सांगतो एन्थाल्पी मध्ये असलेला चेंज सांगतो की जो डेल्टा एच न सांगणार आहे. बघा एखाद्या सॉलिड स्टेट मध्ये जो सबस्टन्स आहे त्या सबस्टन्सला जर लिक्विड मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काय करतो त्याला थोडंसं हीट करतो की नाही आपण काय करतो हीट. प्रॅक्टिकल लाईफ मध्ये आपण हे खूपदा बऱ्याचदा केलेलं आहे. काय केलेलं आहे तर जो आईस असणार आहे सॉलिड स्टेट मध्ये त्याला लिक्विड मध्ये कन्वर्ट करायचं असेल थोडंसं आईसला हिटिंग करा ना. जर आईसला हिटिंग केलं तर आईसचं कन्वर्जन कशात होणार आहे लिक्विड मध्ये. म्हणजे आपण काय सांगितलंय हीट इज ऍब्झॉर्ब्ड. तो आईस काय करणार आहे हीट ऍब्झॉर्ब करणार आहे आणि कशात जाणार आहे लिक्विड मध्ये. म्हणजे जी काही हीट त्यानं ऍब्झॉर्ब केली असेल लिक्विड मध्ये जाण्यासाठी त्या हीटला तुम्ही म्हणायचं एन्थाल्पी ऑफ फ्युजन. काय म्हणायचं एन्थाल्पी ऑफ फ्युजन. ओके. आणि ती कशाने रिप्रेझेंट केली जाते तर डेल्टा एच आणि इथं आपण लिहायचं FUS. काय लिहायचं FUS म्हणजे एन्थाल्पी ऑफ फ्युजन. आय होप तुम्हाला समजलं असेल. मग जर ऍब्सोल्यूट व्हॅल्यू जर सांगायची असेल तर हा जो आईस आहे या आईसला जर लिक्विड मध्ये जायचं असेल तर तो +6.0 जूल इतकी एनर्जी ऍब्झॉर्ब करणार आहे. किती +6.0 किलो जूल आहे बरं काय जूल नाही किती आहे किलो जूल. म्हणजे बघा
वन मोल आईस की ज्याला लिक्विड मध्ये जायचं आहे त्याची पण क्वांटिटी फिक्स राहणार आहे 1 मोल, तेव्हा तो किती हीट ऍब्सॉर्ब करणार आहे 6.0 किलो जूल, म्हणजे आपण असं म्हणूया 6 किलो जूल हीट तो काय करणार आहे ऍब्सॉर्ब करणार आहे. आता मला एक प्रॅक्टिकली लाईफ मधलं एक्झाम्पल बघा. हा जो आईस आहे या आईसला जर मेल्ट करायचं असेल तर आपण काय करूया हीट प्रोव्हाइड करूया. व्हेरी गुड. जर हीट प्रोव्हाइड केली तर त्या आईसचं जे टेम्परेचर आहे ते टेम्परेचर वाढत असेल का कमी होत असेल का तसंच राहत असेल, तुम्हाला काय वाटतंय जरा विचार करा आणि सांगा मला. बघा काही लोकांना असं वाटत सर या आईसला जर मेल्ट व्हायचं असेल तर आपण हीट देणार आहे, आपण हीट दिली की तो आईस काय करणार ती हीट ऍब्सॉर्ब करणार आणि मेल्ट होणार, बरोबर. अरे पण आपण दिलेल्या हीटच्या माध्यमातून त्या आईसनं वर्क केलंय ना. कसलं वर्क केलंय तर लिक्विड मध्ये कन्वर्ट होण्याचं वर्क केलंय आणि म्हणून या आईसचं जे टेम्परेचर आहे ते अजिबात इन्क्रीज होणार नाही. काय इन्क्रीज होणार नाही, जर दिलेली हीट या आईसनं साठवून ठेवली असती, स्टोअर केली असती, काय केली असती स्टोअर केली असती तर त्या आईसचं टेम्परेचर वाढलं असतं. पण इथं स्टोअर झाल्या का हीट नाही, त्या हीटचं कन्व्हर्जन कसं झालंय काम करण्यासाठी झालंय. कसलं काम तर लिक्विड मध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी. आणि म्हणून या प्रोसेस मध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. टेम्परेचर कॉन्स्टंट आहे म्हणजे डेल्टा टी झिरो असणार. डेल्टा टी झिरो म्हणजे ही जी प्रोसेस आहे ती प्रोसेस आयसोथर्मल प्रोसेस आहे. कसली प्रोसेस आयसोथर्मल, म्हणजे एन्थाल्पी ऑफ फ्युजन इज अन आयसोथर्मल प्रोसेस. ओके. मग याची डेफिनेशन काय करायची कशी करायची तर बघूया. एन्थाल्पी ऑफ फ्युजनची डेफिनेशन अतिशय सिंपल आहे. बघा मी कशी करणार आहे. बघा द एन्थाल्पी चेंज that takes place when 1 mole quantity fix ठेवा, when 1 mole solid is converted into किंवा कन्वर्टेडच्या ठिकाणी आपण शब्द असा वापरूया when 1 mole solid is fused into its liquid at constant temperature and pressure is called as enthalpy of फ्युजन. सिंपल आहे ना. बघा काय एन्थाल्पीचा चेंज म्हणजे काय डेल्टा एच. कितीचा डेल्टा एच आहे बघा. डेल्टा एच ची व्हॅल्यू सांगायची किती आहे तर जेव्हा ह्या आईसला मेल्ट व्हायचं आणि लिक्विड मध्ये कन्वर्ट व्हायचं आहे तेव्हा तो काय करतो 6 किलो जूल इतकी हीट ऍब्सॉर्ब करतो, म्हणजे डेल्टा एच व्हॅल्यू किती आहे 6 किलो जूल. आणि ह्यालाच आपण म्हणतो एन्थाल्पी फ्युजन. म्हणजे एन्थाल्पी चेंज दॅट टेक्स प्लेस कधी when 1 mole solid म्हणजे हे आईस 1 मोल आहे ना इज फ्युज्ड म्हणजे मेल्ट झालेला आहे कशामध्ये इनटू इट्स लिक्विड, कधी कॉन्स्टंट टेम्परेचर आणि प्रेशर. आता प्रेशर कोणता सर तर मला सांगा ऍटमॉस्फेरिक प्रेशर जो आहे. कोणता प्रेशर वाढलो ऍटमॉस्फेरिक प्रेशर. तो ऍटमॉस्फेरिक प्रेशर ह्या आईसच्या वरती जो काय असणार आहे आणि या लिक्विडच्या कंटेनरच्या वरती जो ऍटमॉस्फेरिक प्रेशर असणार आहे तो सेम असणार आहे ना. म्हणजे इथं सुद्धा प्रेशर कॉन्स्टंट आहे, इथं सुद्धा प्रेशर कॉन्स्टंट आहे. टेम्परेचर कसं कॉन्स्टंट राहणार आहे तर बघा या आईसला मेल्ट व्हायचं असेल तर आपण हीट प्रोव्हाइड केली, पण आपण हीट जी प्रोव्हाइड करणार आहे त्या हीटला तो आईस स्टोअर करून ठेवत नाही, तो हीट युटिलाइज करतो. कशासाठी युटिलाइज करतो तर वर्क करण्यासाठी. कारण आयसोथर्मल प्रोसेस मध्ये डेल्टा यू बरोबर क्यू प्लस डब्ल्यू असं असणार आहे. डेल्टा यू झिरो ठेवलं क्यू प्लस डब्ल्यू म्हणजे क्यू इज इक्वल टू मायनस डब्ल्यू. ओके. म्हणजे जी हीट तुम्ही देणार आहे त्या हीटचं युटिलायझेशन होणार आहे कशासाठी तर वर्क डन परफॉर्म करण्यासाठी. वर्क डन करण्यासाठी कसलं वर्क डन तर लिक्विड मध्ये जाणं हे सुद्धा एक वर्कच आहे ना. म्हणून सिस्टीमनं वर्क केलंय आणि सिस्टीमनं वर्क केलंय म्हणून त्याचं टेम्परेचर कॉन्स्टंट राहणार आहे, बरोबर. मग कॉन्स्टंट टेम्परेचर असेल तर आयसोथर्मल प्रोसेस आहे आणि ही जी एन्थाल्पीचा चेंज आहे यालाच आपण म्हणायचं एन्थाल्पी ऑफ फ्युजन. मग आता ही जी इक्वेशन वगैरे आहे एकदम सिंपलिस्टिक फॉर्मॅट मध्ये कसं लिहायचं बघा. पहिला याचं स्क्रीनशॉट घ्या. हा तर याच्यामध्ये
एक्सप्लेनेशन कसं लिहिणार बघा, परत एकदा मी तुम्हाला रिपीट करतो. हा, डेफिनेशन झाली. असं आपल्याला प्रत्येक पॉइंटचं लिहायचं आहे. एक्सप्लेनेशन बघा काय करणार आपण, तर एक आपण आईसचा क्यूब घेणार आहे. ओके, आणि लेट्स से हा जो आईसचा क्यूब आहे तो एका कंटेनर मध्ये ठेवलाय आपण. ठीक आहे, हा, दिस इज अन आईस क्यूब. म्हणजे हे H2O सॉलिड फॉर्म मध्ये आहे की ज्याचं टेम्परेचर किती असेल बाळांनो, 0 डिग्री सेल्सिअस. अमाऊंट किती असणार आहे, 1 मोल. आणि प्रेशर किती असणार आहे, 1 atm. ऍटमॉस्फेरिक प्रेशर कधीही चेंज करायचा नाही. याचं कन्व्हर्जन केलं, याला तुम्ही असं म्हणता फ्युजन झालं. काय झालं, फ्युजन. फ्युजन म्हणजे इथं हा जो तुमचा बिकर आहे, या बिकर मध्ये या सॉलिडचं काय भेटणार आपल्याला, इथं लिक्विड भेटणार आहे. बरोबर, यस सर. म्हणजे आता स्टेट चेंज झाली, H2O सॉलिड काय झालं, लिक्विड झालं. आणि बरोबर का. आणि एन्थाल्पी ऑफ फेज ट्रान्झिशन म्हणजे काय, तर पदार्थाची स्टेट चेंज होत असेल तर तुम्ही त्याला काय म्हणता, एन्थाल्पी ऑफ फेज ट्रान्झिशन. याचं टेम्परेचर किती असणार, 0 डिग्री सेल्सिअस. परत काही विद्यार्थ्यांच्या मनात आला असेल प्रश्न, सर या आईसला लिक्विड मध्ये जायचं असेल तर हिटिंग करा, हिटिंग केले की टेम्परेचर वाढेल. अरे वाढणार नाही. का वाढणार नाही, दिलेली हीट वर्क डन करण्यासाठी वापरली जाणार आहे. टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस, नंबर ऑफ मोल्स 1 मोल असणार आहेत. बरोबर, आणि प्रेशर किती असणार आहे, तर 1 atm. म्हणजे या रिएक्शनच्या दरम्यान इथं लिहायचं पुढं, इथं या रिएक्शनच्या पुढे असले ना फ्युजनची रिएक्शन आहे ही. बरोबर, डेल्टा एच फ्युजन FUS किती असणार आहे, 6 किलो जूल. असं तुम्ही ह्याला रिप्रेझेंट करायचं आहे. ठीक आहे, तर बघा डेफिनेशन आणि एक्सप्लेनेशन असे दोन दोन पॉइंट आपल्याला सगळीकडे लिहित जायचे. हे आहे तुमची एन्थाल्पी ऑफ फ्युजन. आता ही जी एन्थाल्पी आहे ती 6 किलो जूल पर मोल असं लिहावं. समजा जर 2 मोल वॉटर असेल, तर जर H2O 2 मोल असेल तर डेल्टा एच फ्युजन किती असणार आहे, तर तो असणार आहे 12 किलो जूल. किती असणार आहे, 12 किलो जूल. म्हणजे त्या पद्धतीने आपण त्या व्हॅल्यू काय करायच्या, ऍडजस्ट करायच्या. सध्या तरी आपण ही डेफिनेशन कुणासाठी केलेली आहे, 1 मोल साठी केलेली आहे. आणि जी एन्थाल्पीचा चेंज आहे तो किती असणार आहे, 6 किलो जूल. तो कितीसाठी असणार आहे, तर 1 मोल साठी. आता अगदी याचं रिव्हर्स म्हणजे काय, या लिक्विडला पाठीमागे आणूया. म्हणजे या लिक्विडला थंड करूया. या लिक्विडला थंड केलं तर काय होणार आहे, फ्रीजिंग होणार आहे. आणि म्हणून दुसरी डेफिनेशन आपली कुठली असणार आहे सांगा बरं, एन्थाल्पी ऑफ फ्रीजिंग. ओके, इथे लिहिणार मी एन्थाल्पी ऑफ फ्रीजिंग. ओके, हा. मग आता डेफिनेशन करण्यापूर्वी हे सगळं सेम ठेवतो, फक्त मी एरोची डायरेक्शन फक्त काय करतो, चेंज करतो. इथं फ्युजन जे लिहिलंय त्या फ्युजनच्या ठिकाणी मी काय लिहिणार, फक्त फ्रीजिंग. म्हणजे कसं बघा, 1 मोल तुम्ही काय घेणार आहे, वॉटर घेणार आहे की जे लिक्विड फॉर्म मध्ये आहे, की ज्याचं टेम्परेचर किती असणार आहे, 0 डिग्री सेल्सिअस. बरोबर, प्रेशर 1 atm असणार आहे. आणि या लिक्विड वॉटरला काय करायचं आहे, फ्रीज करायचं आहे. त्याला आपण म्हणतो फ्रीजिंग. या प्रोसेसला काय म्हणतो, फ्रीजिंगची प्रोसेस. बरोबर, आणि या फ्रीजिंगच्या प्रोसेस मध्ये काय होणार आहे ते सांगा पहिला. लिक्विडला जर थंड व्हायचं असेल आणि सॉलिड स्टेट मध्ये जर जायचं असेल तर त्या लिक्विडनं काय केलं पाहिजे, हीट रिलीज केली पाहिजे. काय केली पाहिजे, हीट रिलीज. आणि जर हीट रिलीज होत असेल, हीट रिलीज होत असेल तर ते प्लस असणार आहे का मायनस असणार आहे, जी हीट रिलीज होणार आहे ती कशी असणार आहे, मायनस. आता किती हीट रिलीज होणार आहे, तर तिथे किती होणार आहे, जेवढी अगोदर ऍब्झॉर्ब केलेली तेवढी रिलीज करा. म्हणजे लिहिणार मी 6 किलो जूल पर मोल. आता हे मायनस साइन काय सांगणार आहे, हे निगेटिव्ह साइन इंडिकेट दॅट द हीट इज रिलीज्ड. म्हणजे 1 मोल H2O लिक्विडला सॉलिड मध्ये कन्वर्ट होण्यासाठी जी काय एन्थाल्पीचा चेंज आहे त्याला म्हणायचं एन्थाल्पी ऑफ फ्रीजिंग. डेफिनेशन काय असणार, द एन्थाल्पी चेंज that takes place when 1 mole liquid. बरोबर का, when 1 mole liquid फ्युजडच्या ठिकाणी काय लिहिणार मी, is फ्रीज्ड. ओके, इनटू कशामध्ये, इट्स लिक्विडच्या ठिकाणी काय लिहिला, इनटू इट्स सॉलिड at constant temperature and pressure is called as enthalpy of freezing. ओके, सिंपल आहे बघा. मग आतापर्यंत दोन गोष्टी आपल्याला समजल्या, एन्थाल्पी ऑफ फ्युजन असू दे किंवा फ्रीजिंग असू दे, आयसोथर्मल प्रोसेस असणार आहे कारण टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. दिस इज ऑल्सो आयसोथर्मल प्रोसेस. ही पहिली गोष्ट आपल्याला समजली. दुसरी गोष्ट काय समजली, तर एन्थाल्पी ऑफ फ्युजन मध्ये एनर्जी ऍब्झॉर्ब होणार आहे, म्हणजे हीट ऍब्झॉर्ब होणार आहे. आणि एन्थाल्पी ऑफ फ्रीजिंग मध्ये हीट रिलीज होणार आहे.
जिथं हीट ऍब्झॉर्ब होते तिथं पॉझिटिव्ह साईन लिहिणार आणि जिथं हीट रिलीज होणार आहे तिथं निगेटिव्ह साईन लिहितो. ओके, दोन डेफिनेशन झाल्या. पुढची डेफिनेशन करूया, ती म्हणजे एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन. याचा स्क्रीनशॉट घ्या पहिला. हा, 3 नंबरची जी डेफिनेशन आहे ती थोडीशी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे, नाहीतरी थोडस त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स आहेत बघा. ती म्हणजे एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन. ओके, बघा, एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन. मग याचं रिप्रेझेंटेशन कसं असेल? डेल्टा एच व्हीएपी वेप, डेल्टा एच वेप असं जरी म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. आणि ही जी एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन आहे याचं रिव्हर्स काय असणार आहे? कंडेन्सेशन. मग एकदा हे समजलं तर तुम्हाला कंडेन्सेशन समजणार आहे. मग आता बघूया एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन काय आहे. तर सुरुवातीला आपण काय काय केलं सांगा. H2O सॉलिड असेल. H2O सॉलिड म्हणजे हा एक आईस असणार आहे, बरोबर. दिस इज अ आईस, सॉलिड स्टेट मध्ये आहे. म्हणजे याचं टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस, प्रेशर 1 atm, अमाऊंट ऑफ सबस्टन्स 1 मोल. ओके, याला आपल्याला काय करायचं आहे? लिक्विड मध्ये कन्वर्ट करायचं आहे, म्हणजे H2O लिक्विड मध्ये. ओके, आणि हे तुमचं वॉटर असणार आहे की जे लिक्विड फॉर्म मध्ये असणार आहे. याचं सुद्धा टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस, याचा प्रेशर 1 atm आणि याची अमाऊंट 1 मोल. म्हणजे टेम्परेचर, प्रेशर आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स काय चेंज होणार नाही. याला तुम्ही नाव दिलं डेल्टा एच फ्युजन. ओके, आणि याची व्हॅल्यू होती +6 किलोजूल, +6 किलोजूल पर मोल, असं हे असणार आहे. ओके, ठीक आहे. म्हणजे इथपर्यंत आपण आलेलो आहे सध्या तरी. एन्थाल्पी ऑफ फ्युजन. वेपरायझेशन म्हणजे काय सांगा पहिला. लिक्विडचं गॅसियस स्टेट मध्ये कन्व्हर्जन म्हणजे वेपरायझेशन. मग जर वेपरायझेशन करायचं असेल तर पहिला सॉलिड मधून त्या पदार्थाला लिक्विड मध्ये आणलं. आता या लिक्विड वॉटरला थोडस आपण काय करूया, हिटिंग करायला चालू करूया. या लिक्विड वॉटरला जर आपण हिटिंग करायला गेलो, आता बघा हे लिक्विड वॉटर किती आहे? 1 मोल आहे. टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस. म्हणजे 1 मोल लिक्विड वॉटर की जे 0 डिग्री सेल्सिअसला आहे त्या लिक्विड वॉटरला हिटिंग करायला चालू करा. आता किती आहे बघा, 1 मोल म्हणजे परत 18 ग्रॅम. ओके, आणि त्या लिक्विडला हिटिंग करायला चालू करूया. जर आपण हिटिंग करायला चालू केलं तर हे जे टेम्परेचर आहे ते टेम्परेचर इन्क्रीज होणार आहे. म्हणजे कसं होणार इन्क्रीज? 1 2 3 4 10 20 30 40 असं ते टेम्परेचर इन्क्रीज होत जाणार आहे. आणि आता हे जे लिक्विड वॉटर आहे ते लिक्विड वॉटर त्याच्या त्याच्या बॉइलिंग पॉइंटला येऊन थांबलेला आहे. कुठे येऊन थांबलेला आहे? बॉइलिंग पॉइंटला. म्हणजे आता टेम्परेचर किती झालं तर 100 डिग्री सेल्सिअस. ओके, प्रेशर किती असणार आहे? ऍटमॉस्फेरिक प्रेशर 1 atm, अमाऊंट ऑफ सबस्टन्स 1 मोल. ओके, मग आता टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस किती झालेलं आहे? 100 डिग्री सेल्सिअस. म्हणजे हे जे लिक्विड वॉटर आहे त्या लिक्विड वॉटरला आपण त्याच्या बॉइलिंग पॉइंट पर्यंत घेऊन थांबवलेलं आहे. असं का केलं? कारण सगळ्यांना माहित आहे रूम टेम्परेचरला वॉटर हे वोलाटाईल आहे. वोलाटाईल आहे म्हणजे काय, तर त्या वॉटरचे वेपर्स फॉर्म होतात की, पण अगदी थोडेच. म्हणजे काय, सगळं सगळं वॉटर हवेमध्ये जर पाठवायचं असेल, गॅसियस स्टेटमध्ये पाठवायचं असेल, ऑल द लिक्विड वॉटर जर तुम्हाला गॅसियस स्टेटमध्ये जर पाठवायचं असेल तर पहिल्यांदा त्या वॉटरला आपण 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत नेऊन थांबवलं, म्हणजे त्याच्या बॉइलिंग पॉइंट पर्यंत नेऊन थांबवलं. ओके, आता याच्यानंतर या वॉटरला काय करूया आपण, अजून हीट प्रोव्हाइड करूया. म्हणजे कुठून? हे जे लिक्विड स्टेटमध्ये असलेलं वॉटर आहे की ज्याचं टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस आहे, त्याच्यानंतर आता आपण जी हीट देणार आहे त्या हीटच्या मदतीनं हे जे H2O आहे ते H2O आता गॅसियस स्टेटमध्ये काय होणार आहे? कन्वर्ट होणार आहे. आणि या प्रोसेसला आपण म्हणतो वेपरायझेशन. बरोबर. मग आपण काय सांगायचं? 1 मोल लिक्विड वॉटर, त्या 1 मोल लिक्विड वॉटरला त्याच्या गॅसियस स्टेटमध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर जी हीट तुम्ही देणार आहे त्या एन्थाल्पीला आपण म्हणायचं एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन. मग इथलं टेम्परेचर किती असेल सांगा? प्रेशर तर 1 atm असणार आहे आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स 1 मोल. म्हणजे आता काय कळलं? तुम्ही 100 डिग्री सेल्सिअस या टेम्परेचरच्या पॉइंटला येऊन थांबलेला आहात. तिथून जी हीट देणार आहात त्याच्यानंतरची जी हीट तुम्ही प्रोव्हाइड करणार आहात त्या हीटच्या मदतीनं हे लिक्विड आता गॅसियस स्टेटमध्ये जाणार आहे. म्हणजे आता इथून पुढची दिलेली हीट तिथं साठवून राहणार नाही, स्टोअर होणार नाही. बरोबर का? म्हणजे इथलं सुद्धा टेम्परेचर किती असणार आहे? 100 डिग्री सेल्सिअस. म्हणजे इथं जे तुम्ही हीट देणार आहे
100 डिग्री सेल्सिअस नंतर दिलेली हीट स्टोअर होणार नाही, ती गॅसियस स्टेट मध्ये जाण्यासाठी युटिलाइज होणार आहे. बरोबर. मग परत आपण सांगू शकतो लिक्विडचं गॅस म्हणजे टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. टेम्परेचर कॉन्स्टंट म्हणजे प्रोसेस आयसोथर्मल प्रोसेस आहे. कसली प्रोसेस आहे बाळांनो? आयसोथर्मल प्रोसेस आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. मग आता थोडंसं याच्यामध्ये आपल्याला डेफिनेशनचा जो पार्ट आहे म्हणजे एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन आपल्याला समजून घेण्याचा जो पॉइंट आहे तो फक्त इथलाच पॉइंट आहे. बरोबर. म्हणजे परत आपण काय सांगू शकतो? डेफिनेशन. काय डेफिनेशन लिहिणार ती इथे लिहितो पहिला. कोणाची डेफिनेशन? एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन. बघा, द एन्थाल्पी चेंज म्हणजे ब्रॅकेटमध्ये डेल्टा एच लिहूया. द एन्थाल्पी चेंज that takes place when 1 mole liquid, बरोबर, when 1 mole liquid is vaporized, काय झालंय? वेपराइज्ड झालेला आहे. इज वेपराइज्ड इनटू गॅसियस स्टेट at constant temperature and pressure is called as enthalpy of vaporization. आणि कशी रिप्रेझेंट करणार मग? डेल्टा एच व्हीएपी. ओके, व्हीआयपी नाही, डेल्टा एच व्हीएपी हे त्याचं रिप्रेझेंटेशन आहे. बरोबर. येस सर. मग आता आपण एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशनची डेफिनेशन वगैरे केलेली आहे. तर याच्यामध्ये मग किती व्हॅल्यू आहे तुम्हाला मी सांगतो. डेल्टा एच वेपरायझेशन कुणासाठी? या वरच्या रिएक्शनसाठी. म्हणजे 1 मोल लिक्विड वॉटर की जे 100 डिग्री सेल्सिअसला असणार आहे त्याला जर गॅसियस स्टेट मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर 100 डिग्री सेल्सिअस नंतर तुम्ही जी हीट देणार आहे त्या हीटची जी इथं व्हॅल्यू आहे ती आहे 40 किलोजूल पर मोल. किती असणार आहे? 40 किलोजूल पर मोल. ओके, म्हणजे ही तुमची असणार आहे एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन. डेफिनेशन लिहिली. आता याच्यामध्ये आपण काय काय लिहितो तर सगळ्यांना माहित आहे डेफिनेशन लिहितो आणि एक्सप्लेनेशन. मग हे तुमचं असणार आहे एक्सप्लेनेशन. येस सर. डेफिनेशन लिहिली, एक्सप्लेनेशन पण आपण लिहिलेलं आहे. ओके. आता सगळ्यात महत्वाचा जो पॉइंट आहे तो कोणता? बघा, या पॉइंटला काय झालेलं आहे बघा. कोणत्या पॉइंटला सर? सांगतो. हा, H2O लिक्विड होतं की जे 1 मोल टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस. 0 डिग्री सेल्सिअसला जे वॉटर आहे की जे लिक्विड स्टेट मध्ये आहे त्या लिक्विडला जर गॅसियस मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर डायरेक्ट तर कन्वर्ट होणार नाही. थोडीशी तर आपण काय केलं पहिल्यांदा? हीट सप्लाय केली. हीट सप्लाय केली तर टेम्परेचर इन्क्रीज होणार आहे. टेम्परेचर इन्क्रीज होऊन किती झालं? 100 डिग्री सेल्सिअस. म्हणजे ही जी प्रोसेस आहे आयसोथर्मल आहे का? नाही. म्हणजे इथे लिहिणार मी नॉट आयसोथर्मल. ही आयसोथर्मल प्रोसेस नाही, पण पुढची प्रोसेस आयसोथर्मल आहे. एकदा का लिक्विड वॉटरचं टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस झालं तर 100 डिग्री सेल्सिअस नंतर जे तुम्ही हीट देणार आहे त्या हीटच्या मदतीनं हे लिक्विड वॉटर गॅसियस स्टेट मध्ये जाणार आहे. बरोबर. म्हणजे 0 to 100 हा जो काही प्रवास असेल, ही जी काही जर्नी असेल ती प्रोसेस आयसोथर्मल नाही. ओके. मग इथं आपण काय लिहिणार? एनर्जी इज स्टोअर्ड. या जर्नीमध्ये, या प्रवासामध्ये काय झाले असणार आहे? एनर्जी स्टोअर झाली असणार आहे. आणि जी काही एनर्जी स्टोअर झाली असणार आहे त्याची जी अमाऊंट आहे ती मी डीक्यू नावानं सांगणार आहे. कशाने सांगणार आहे? डीक्यू. बघा, डीक्यू कोण असणार आहे? एनर्जी स्टोअर. कुठून कुठं? 0 to 100 या प्रवासामध्ये जी काही एनर्जी साठवून राहिली असणार आहे त्याला तुम्ही डीक्यू नाव द्या. मग सर या डीक्यू ची व्हॅल्यू आपल्याला भेटेल का? भेटणार की. कशी भेटणार ते पहिला बघूया. ते जेईला नीटला आहे. ओके, पहिल्याचा स्क्रीनशॉट घ्या. हा, मी आता नोट एक लिहून देणार आहे की जी जेई आणि नीटला असणार आहे. बघा, नोट फॉर JEE अँड नीट. नोट फॉर जेई आणि नीट. काय नोट आहे? तर इथं 0 to 100 इथं पहिला असं लिहितो मी. टेम्परेचर आहे 0 डिग्री सेल्सिअस. इथं टेम्परेचर झालेलं आहे 100 डिग्री सेल्सिअस. या प्रवासामध्ये जी काही एनर्जी स्टोअर झालेली आहे त्याची व्हॅल्यू काय असणार आहे? डीक्यू. आणि जर डीक्यू कॅल्क्युलेट करायचं असेल इथे लिहिणार मी फॉर कॅल्क्युलेशन ऑफ डीक्यू. फॉर
कॅल्क्युलेशन ऑफ डीक्यू म्हणजे जर तुम्हाला डीक्यू कॅल्क्युलेट करायचं असेल दॅट इज काय, दॅट इज स्टोअर्ड एनर्जी. स्टोअर्ड एनर्जी, जर स्टोअर्ड एनर्जी तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं असेल तर कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजेत. पहिला स्पेसिफिक हीट, त्या पदार्थाची स्पेसिफिक हीट तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. की ज्याचा सिम्बॉल आहे यस, आणि की ज्याचं युनिट काय असणार आहे, स्पेसिफिक हीटचं युनिट आहे जूल पर ग्रॅम पर मोल, सॉरी जूल पर केल्विन पर ग्रॅम असं असणार आहे. जूल पर केल्विन पर ग्रॅम असं ते स्पेसिफिक हीटचं युनिट असणार आहे. आणि दुसरा पॉइंट, त्या सबस्टन्सचं तुम्हाला मोलार मास माहित असणं गरजेचं आहे, की जे तुम्ही कॅपिटल एन रिप्रेझेंट करता. म्हणजे काय, 1 मोल सबस्टन्सचं मास म्हणजे काय असणार आहे रे, मोलार मास. या दोन गोष्टी जर तुम्हाला माहित असतील, कोणत्या कोणत्या, स्पेसिफिक हीट आणि मोलार मास, या दोन गोष्टी जर तुम्हाला माहित असतील तर इथं जी काही एनर्जी स्टोअर झालेली आहे याची व्हॅल्यू तुम्हाला भेटणार आहे. कशी भेटणार आहे, तर इथं बघा स्पेसिफिक हीटचा फॉर्म्युला काय आहे रे, स्पेसिफिक हीट सिम्बॉल असतो यस इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, तर डी क्यू डिवाइडेड बाय डी टी इंटू कॅपिटल एम. कॅपिटल एम मीन्स मोलार मास. आता हे डी क्यू म्हणजे काय आहे, डी क्यू म्हणजे स्टोअर्ड एनर्जी, ती तुम्हाला कॅल्क्युलेट करायची आहे. डीटी म्हणजे काय, चेंज इन टेम्परेचर. टेम्परेचरचा चेंज तुम्हाला माहित आहे 100चा चेंज आहे. मोलर मास तुम्हाला ऑलरेडी त्या पदार्थाचं दिलं असेल आणि स्पेसिफिक हीट फक्त तुम्हाला माहित पाहिजे. मग आपला फॉर्म्युला कसा असणार, देअरफॉर डी क्यू इज इक्वल टू म्हणजे स्टोअर्ड एनर्जी इज इक्वल टू स्पेसिफिक हीट इनटू डी टी इनटू मोलर मास. ओके, या फॉर्म्युल्याला नमस्कार करा. ओके, नमस्कार केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येणार आहे, जी काय स्टोअर झालेली एनर्जी आहे त्याच्यासाठी आपल्याला स्पेसिफिक हीट आणि मोलर मास माहित असेल आणि टेम्परेचरचा डिफरन्स, तर या तिघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे काय असणार आहे, स्टोअर्ड एनर्जी. आणि ही प्रोसेस 0 to 100 ही जी काय जर्नी असेल ती तुमची प्रवास आयसोथर्मल नाही. मग हे सगळं आहे एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन बद्दल. आता एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशनचं अगदी रिव्हर्स जर केलं तर ते काय असणार आहे, बोला की एन्थाल्पी ऑफ कंडेन्सेशन, ते बघूया म्हणजे कसं असणार आहे. तर पहिला याचा स्क्रीनशॉट घ्या. हा, फोर्थ डेफिनेशन अशी असणार, एन्थाल्पी ऑफ कंडेन्सेशन. बघा फोर्थ डेफिनेशन आहे एन्थाल्पी ऑफ कंडेन्सेशन. काय असणार रिप्रेझेंटेशन, डेल्टा एच कंडेन्सेशन लिहिलं तरी चालेल. मग याची डेफिनेशन कशी करणार, तर डेफिनेशन अशी असेल का बघा, द एन्थाल्पी चेंज दॅट टेक्स प्लेस व्हेन काय H2O गॅस घेणार आहे की जो किती 1 मोल, की ज्याचं टेम्परेचर आता किती घेतलंय आपण 100 डिग्री सेल्सिअस होतं नाही होतं, की ज्याची प्रेशर की ज्याचा प्रेशर होता 1 atm. ह्या गॅसियस स्टेटमध्ये असलेल्या सबस्टन्सला जर लिक्विड मध्ये आपण कन्वर्ट केलं, कशामध्ये, लिक्विड मध्ये, की ज्याची अमाऊंट 1 मोल असणार आहे, की ज्याचं टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस असणार आहे, की ज्याचा प्रेशर 1 atm असणार आहे, तेव्हा इथं जी काय एन्थाल्पीचा चेंज असेल त्यालाच आपण म्हणायचं एन्थाल्पी ऑफ कंडेन्सेशन. किती असणार आहे तर -40 किलोजूल पर मोल. असं का, जेव्हा लिक्विडला गॅस मध्ये कन्वर्ट करायचं होतं तेव्हा 40 किलोजूल इतकी हीट तुम्ही दिली. आता त्याच गॅसला H2O गॅसला जर परत पाठीमागे लिक्विड मध्ये जायचं असेल तर तिथं त्या प्रोसेसला म्हणतात कंडेन्सेशन, आणि त्या दरम्यान 40 किलोजूल इतकी हीट काय व्हायला पाहिजे, बाहेर पडायला पाहिजे, रिलीज व्हायला पाहिजे. बरोबर का, ओके. आणि यालाच पण म्हणायचं एन्थाल्पी ऑफ कंडेन्सेशन. म्हणजे सुरुवातीला मी इथं काय लिहिलं असेल, तर इथं लिहिलं मी एक्सप्लेनेशन. मग याची डेफिनेशन तुम्ही सांगा, द एन्थाल्पी चेंज that takes place when 1 mole gas is condensed into its liquid at constant temperature and pressure is known as enthalpy of condensation. ओके, ही तुमची फोर्थ डेफिनेशन आहे. पुढची डेफिनेशन करूया 5 नंबरची. बघा काय असेल, तर ती म्हणजे एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन. ओके, 5 नंबरची डेफिनेशन लिहा, एन्थाल्पी ऑफ
सबलिमेशन कसं रिप्रेझेंटेशन करणार आहे, डेल्टा एच एस यू बी. ओके, सगळ्यात पहिल्यांदा आपण सगळ्यात प्रोसेसेस समजून घेतल्या. फ्युजन म्हणजे काय असतं, वेपरायझेशन म्हणजे काय असतं, फ्रीजिंग म्हणजे काय असतं, कंडेन्सेशन म्हणजे काय असतं. सिमिलर टू दॅट वे पहिल्यांदा आपण सबलिमेशन काय आहे हे समजून घेऊया. ओके, मग सबलिमेशन म्हणजे काय बघा, द प्रोसेस इन विच, डेफिनेशन लिहा किंवा असली तुम्ही डायरेक्ट, द डायरेक्ट कन्वर्जन ऑफ, द डायरेक्ट conversion of a solid, the direct conversion of a solid into its vapors, into its vapors without going through liquid state, without going through liquid state is called as sublimation. ओके, ही तुमची प्रोसेस असते. म्हणजे काय बघा, एक सबस्टन्स आहे की जो कोणता H2O नावाचा घेऊया. ओके, हा सॉलिड स्टेट मध्ये आहे, याला तुम्हाला डायरेक्ट कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, H2O गॅस मध्ये. वेपर्स म्हणजे कोणती फॉर्म, तर गॅसियस फॉर्म. बरोबर का, बघा सॉलिडचं डायरेक्ट कन्वर्जन कशात, गॅसियस स्टेट मध्ये, विदाउट गोइंग थ्रू लिक्विड स्टेट. इथं कोणती तुम्हाला लिक्विड स्टेट दिसते का, नाही दिसत. तर या प्रोसेसला तुम्ही नाव देता सबलिमेशन. आणि या प्रोसेसच्या दरम्यान जी काय एन्थाल्पीचा चेंज असेल, डेल्टा एच एस यू बी, याला तुम्ही म्हणायचं एन्थाल्पी ऑफ सबलिमेशन. ओके, मग या एन्थाल्पी ऑफ सबलिमेशनची जर व्हॅल्यू तुम्हाला सांगायची असेल तर आपण असं करू शकतो का, बघा स्टेप नंबर वन काय केलं, तर H2O सॉलिड असेल, या सॉलिडचं कन्वर्जन पहिल्यांदा लिक्विड मध्ये केलं. इथं जी काय एन्थाल्पीचा चेंज असेल याला तुम्ही डेल्टा एच फ्युजन म्हणता. ओके, की ज्याची व्हॅल्यू किती होती, 6 किलो जूल. ओके, व्हेरी गुड सर. आता स्टेप नंबर 2 काय असणार आहे, तर स्टेप नंबर 2 असणार आहे H2O हे जे लिक्विड आहे, या लिक्विडचा आपण काय करूया, H2O गॅस करूया. आणि ही जी तुमची प्रोसेस असणार आहे याला तुम्ही डेल्टा एच वेपरायझेशन म्हणता. आणि या दोघांना काय म्हणू मग, म्हणजे याची व्हॅल्यू किती होती, 40 किलो जूल. ओके, आणि या दोघांना जर ऍडिशन केलं, या दोघांची काय केली आपण, ऍडिशन केली, तर काय होणार, हे लिक्विडला लिक्विड कॅन्सल झालं आणि H2O सॉलिड इट गिव्स H2O गॅस. अरे बाळांनो, H2O सॉलिड H2O गॅस म्हणजे कुठली प्रोसेस आहे, तर ही तुमची सबलिमेशनची प्रोसेस आहे. आणि म्हणून इथं मी काय लिहिणार, डेल्टा एच सबलिमेशन. आणि हे जे काय डेल्टा एच सबलिमेशन असणार आहे ते काय असणार आहे, तर या दोघांची ऍडिशन असणार आहे. कोणाकोणाची, डेल्टा एच फ्युजन प्लस डेल्टा एच वेपरायझेशन, दोघांची काय असणार ऍडिशन. म्हणजे 6 प्लस 40, दिस इज युअर 46 किलो जूल. म्हणजे ही तुमची 46 किलो जूल काय असणार आहे, तर एन्थाल्पी ऑफ सबलिमेशन. डोंट माइंड इट, हे तुम्हाला रॉंग वाटत असेल तर अजिबात तसं नाही, हे अगदी परफेक्ट आहे. म्हणजे किती आली डेल्टा सबलिमेशन, 46 किलो जूल. म्हणजे हे का करेक्ट आहे, तर हे त्याच्यासाठी तुम्हाला एक नोटिंगचा पॉइंट माहित पाहिजे. काय बघा, जी एन्थाल्पी असते ती मला सांगा स्टेट फंक्शन आहे का पाथ फंक्शन आहे. ओके, इथं लिहिणार मी एन्थाल्पी ऑफ अ सिस्टीम इज अ स्टेट फंक्शन. कसलं फंक्शन आहे, स्टेट फंक्शन. म्हणजे ते कशावरती डिपेंड असणार आहे, दॅट इज इट डिपेंड्स ऑन initial state and final state of a substance, but not path followed by the system. बरोबर का, व्हेरी गुड सर. मग आपला पहिला पाथ काय आहे बघा, हा जो स्टेप 1 आहे याला मी असं लिहिलं चालेल का तात्पुरतं, हा तुमचा पाथ नंबर फर्स्ट आहे. ओके, काय आहे पाथ नंबर फर्स्ट, तर फ्युजन. ओके, पाथ नंबर 2 सांगा मला, पाथ नंबर 2 काय असणार आहे, तर हा पाथ नंबर 2 असणार आहे वेपरायझेशन. येस सर. पाथ 1 फ्युजन आहे, पाथ 2 वेपरायझेशन आहे. अरे पण ही जी एन्थाल्पी आहे नॉट पाथ फॉलोड बाय द सिस्टीम, म्हणजे पाथ वरती डिपेंड आहे का, तर अजिबात नाही. म्हणजे फ्युजन आणि वेपरायझेशन
तुम्ही पाथ कुठलाही वापरा, काही आम्हाला फरक पडत नाही असं ती एन्थाल्पी म्हणते. एन्थाल्पी फक्त कशावर डिपेंड आहे? इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट. इनिशियल स्टेट काय आहे? सॉलिड स्टेट. फायनल स्टेट काय आहे? गॅसियस स्टेट. पाथ कोणता मध्ये आधी फॉलो झालाय? पहिला फ्युजनचा, दुसरा वेपरायझेशनचा, त्याच्यावरती ती एन्थाल्पी डिपेंड नाही. ती फक्त आणि फक्त इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट वरती ती काय असणार आहे? डिपेंड असणार आहे. आणि म्हणून एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन हेन्स मी असं लिहिणार, काय लिहिणार बघा, हेन्स एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन म्हणजे डेल्टा एच सब्लिमेशन इज इक्वल टू द सम ऑफ काय? डेल्टा एच फ्युजन अँड डेल्टा एच वेपरायझेशन. हे लॉंग फॉर्म मध्ये तुम्ही फक्त लिहा. म्हणजे काय? एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन इज इक्वल टू द समेशन ऑफ एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन प्लस एन्थाल्पी ऑफ काय असणार आहे? फ्युजन असणार आहे. ओके, मग याच्यामध्ये परत आपण काय सांगू शकतो? देअरफॉर रिलेशन कसं असणार? डेल्टा एच सब्लिमेशन इज इक्वल टू डेल्टा एच फ्युजन प्लस डेल्टा एच वेपरायझेशन. आणि हे जे इक्वेशन आहे ऍप्लिकेबल फॉर, इथले तुम्ही ऍप्लिकेबल फॉर ऑल सबस्टन्सेस. कोणताही पदार्थ असू दे, असं काही नाही की वॉटरच, तर कोणताही पदार्थ असू दे, त्या प्रत्येक पदार्थासाठी हे इक्वेशन तुम्ही फॉलो केलं तरी चालणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक नॅफ्थालिन आहे. कोण आहे? नॅफ्थालिन नावाचा एक सबस्टन्स आहे आणि हा जो सबस्टन्स आहे तो सॉलिड स्टेट मध्ये असतो. मग याची तुम्हाला सब्लिमेशनची एन्थाल्पी पाहिजे असेल तर पहिल्यांदा काय करा? या सॉलिडचं लिक्विड करा. तुम्हाला काय भेटणार? डेल्टा एच फ्युजन भेटणार. ओके, या लिक्विडचं परत गॅस करा. काय करा? गॅस. तुम्हाला काय भेटणार? डेल्टा एच वेपरायझेशन. दोघांचे ऍडिशन करा. काय भेटणार तुम्हाला? एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन. बरोबर, कारण पाथ कोणता फॉलो केलाय त्याच्यावरती डिपेंडच नाही. इनिशियल स्टेट काय आहे, फायनल स्टेट काय, त्याच्यावरती एन्थाल्पीची व्हॅल्यू डिपेंड असल्यामुळं तुम्ही असं जरी केलं तरी चालणार आहे. म्हणजे एखाद्या सबस्टन्सची जर तुम्हाला सब्लिमेशनची एन्थाल्पी पाहिजे असेल तर पहिल्यांदा त्या सबस्टन्सला फ्यूज करा, नंतर त्याला वेपराइज मध्ये करा, वेपर मध्ये कन्वर्ट करा. दोघांचे ऍडिशन म्हणजे सब्लिमेशनची एन्थाल्पी असणार आहे. ओके, लिहून घ्या, स्क्रीनशॉट घ्या, नंतर पुढची एन्थाल्पी बघू. हा, तर पुढची एन्थाल्पी काय असणार बघा. तर ह्या 5 टाईपच्या एन्थाल्पी आपण ज्या बघितल्यात त्याला आपण म्हणायचं एन्थाल्पी ऑफ फेज ट्रान्झिशन. काय म्हणायचं? एन्थाल्पी ऑफ फेज ट्रान्झिशन म्हणजे पदार्थाची स्टेट बदलली रे. सॉलिडचं लिक्विड, लिक्विडचं गॅस, गॅसचं लिक्विड, लिक्विडचं सॉलिड, डायरेक्ट सॉलिडचं लिक्विड, सॉरी गॅस. बरोबर, याला आपण म्हणतो फेज ट्रान्झिशन. परंतु आता जो 2 नंबरचा पॉइंट असणार आहे, कॅपिटल बी लिहितो मी, एन्थाल्पी ऑफ मोलेक्युलर चेंजेस. या मोलेक्युलर चेंजेस मध्ये कोणत्या कोणत्या एन्थाल्पी येतात? तर 11th स्टँडर्डला पिरियडिक टेबल मध्ये आपण बघितलेलं आहे. त्याच्यामध्ये जी पहिली डेफिनेशन आहे ती म्हणजे एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन. काय असणार आहे? एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन. ब्रॅकेट मध्ये लिहायचं डेल्टा एच आयन. ओके, दिस इज कॉल्ड एज एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन. याला सिंपल मध्ये आयोनायझेशन एनर्जी सुद्धा म्हणलं तरी चालतंय, काही सुद्धा प्रॉब्लेम नाही. बघा, परत एकदा कंडिशन्स मी इथे लिहिणार आहे की एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशनची डेफिनेशन करायची असेल तर कंडिशन्स काय काय आहेत बघा. याच्यामध्ये पहिली कंडिशन आहे, जी अमाऊंट तुम्ही घेणार आहे पदार्थाची ती 1 मोल पाहिजे. ओके, दुसरी कंडिशन आहे टेम्परेचर अँड प्रेशर कॉन्स्टंट पाहिजे. म्हणजे याच्या अगोदर ज्या कंडिशन्स तुम्ही ठेवलेल्या त्याच कंडिशन्स इथं तुम्हाला घ्यायच्या आहेत. मात्र इथं एक कंडिशन अजून ऍड होणार आहे. काय कंडिशन ऍड होणार आहे? तुमचा जो सबस्टन्स आहे तो सबस्टन्स गॅसियस स्टेट मध्ये प्रेझेंट पाहिजे. कोणत्या स्टेट मध्ये? गॅसियस. म्हणजे आयोनायझेशन एन्थाल्पी असेल किंवा आयोनायझेशन एनर्जी असेल, ही डेफिनेशन फक्त आणि फक्त गॅसियस स्टेट मध्ये असलेल्या पदार्थासाठी असते. सॉलिड किंवा लिक्विड मध्ये असलेल्या पदार्थासाठी एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशनची डेफिनेशन सांगता येत नाही. ओके, म्हणजे सबस्टन्स गॅसियस स्टेट मध्ये पाहिजे. फोर्थ कंडिशन काय पाहिजे? तर तो पदार्थ आयसोलेटेड पाहिजे. आयसोलेटेडचा अर्थ काय असतो? डू नॉट फॉर्म एनी टाइप ऑफ बॉन्ड विथ अदर ऍटम. म्हणजे काय? समजा हा एक ऍटम आहे, ओके, आणि हा एक ऍटम आहे.
या दोघांच्या मध्ये आता एक सिंगल बॉन्ड आहे, तो सिंगल बॉन्ड म्हणजे कोव्हॅलंट बॉन्ड आहे असं आपण समजूया. तर या पहिल्या आयटमसाठी तुम्ही एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशनची डेफिनेशन करू शकत नाही आणि या दुसऱ्या आयटमसाठी सुद्धा तुम्ही एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशनची डेफिनेशन करू शकत नाही. का करायची नाही? कारण इथे काय सांगितलं, आयसोलेटेड. आयसोलेटेड म्हणजे पहिला हा बॉन्ड ब्रेक करा. हा बॉन्ड ब्रेक केल्यानंतर हे जे काय दोन ऍटम्स आहेत ते आता काय झाले, आयसोलेट झाले. आयसोलेट म्हणजे एकमेकांपासून वेगळे झाले आणि मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही या दोन ऍटमसाठी एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशनची डेफिनेशन सांगू शकताय. ठीक आहे, काय डेफिनेशन असेल ती बघूया. ठीक आहे, याच्यामध्ये मग आपण एक एक्झाम्पल घेऊया. कोणाचं एक्झाम्पल घ्यायचं, तर इथं लिहितो मी एक्झाम्पल सोडियमचं एक्झाम्पल घेऊया. कोणाचं? सोडियम. ब्रॅकेटमध्ये सिम्बॉल असेल Na. याचा अटॉमिक नंबर आहे 11, ब्रॅकेटमध्ये कॉन्फिगरेशन 281. ओके, म्हणजे कसा असेल, हा तुमचा न्यूक्लियस असणार आहे. ही पहिली शेल, ही दुसरी शेल आणि ही तुमची तिसरी शेल. पहिल्या शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन, परत 1 2 3 4 5 6 7 आणि 8 इलेक्ट्रॉन आणि लास्टच्या शेल मध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे. सध्या तरी हा आयटम कसा आहे बघा, न्यूट्रल आहे. ही एक कंडिशन इथं लिहूया. तुमचा आयटम, तो जो आयटम आहे म्हणजे ज्या आयटम साठी तुम्हाला ही डेफिनेशन करायची आहे तो आयटम कसा पाहिजे, न्यूट्रल पाहिजे. ओके, न्यूट्रल पाहिजे. परत काय सांगू शकतोय, आयसोलेटेड पाहिजे, गॅसियस स्टेट मध्ये पाहिजे, 1 मोल पाहिजे. बरोबर, अशा ह्या सगळ्या कंडिशन्स ठेवल्यानंतर ह्या न्यूट्रल आयटम मध्ये जी काय आउटर मोस्ट शेल दिसते का, ही तुमची काय असणार आहे, दिस इज युअर आउटर मोस्ट शेल. ओके, आणि या आउटर मोस्ट शेल मध्ये हा जो लास्टचा इलेक्ट्रॉन आहे याला आपण म्हणायचं लास्टचा इलेक्ट्रॉन. बरोबर, हा जो लास्टचा इलेक्ट्रॉन असतो तो कसा असतो, मोस्ट लूजली बाउंड. लूजली बाउंडचा अर्थ काय रे बाळांनो, तर हा आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन म्हणजे लास्टचा इलेक्ट्रॉन आणि इथं जो न्यूक्लियस आहे या न्यूक्लियस मध्ये कोणताही फोर्स ऑफ अट्रॅक्शन वगैरे नको आहे, किंवा जर असेल न्यूक्लियस मध्ये या इलेक्ट्रॉन मध्ये जर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल तर तो अगदी थोडासा पाहिजे. म्हणजे हा इलेक्ट्रॉन कसा पाहिजे, लूजली बाउंड. लूजली बाउंड म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी आहे. मग या इलेक्ट्रॉनला तुम्हाला काय करायचं, रिमूव्ह करायचं. या इलेक्ट्रॉनला काय करायचंय, रिमूव्ह. मग या इलेक्ट्रॉनला रिमूव्ह करण्यासाठी बघा, या इलेक्ट्रॉनला रिमूव्ह करण्यासाठी काय करणार, एनर्जी द्यावी लागते. बरं का, आपल्याला एनर्जी द्यावी लागते. आता ही जी एनर्जी आपण देणार आहे ती प्रेशर कॉन्स्टंट असताना एनर्जी देणार आहे, म्हणून त्या एनर्जीला आपण म्हणायचं ती एनर्जी म्हणजे हीट एनर्जी आणि त्यालाच आपण म्हणतो एन्थाल्पी. आणि तिथं जी काही एन्थाल्पी असणार आहे ती एन्थाल्पी मला सांगा पॉझिटिव्ह असेल का निगेटिव्ह, तर ती एन्थाल्पी पॉझिटिव्ह असणार आहे. का? कारण आपल्याला एनर्जी द्यावी लागणार आहे. त्या एन्थाल्पीलाच आपण म्हणायचं एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन. डेफिनेशन मध्ये काय करूया मग बघा, न्यूट्रल आयसोलेटेड गॅसियस स्टेट मध्ये असलेले ऍटम्स किती, 1 मोल घेणार आहे. त्या 1 मोल ऍटम्स मधून जो लास्टचा इलेक्ट्रॉन आहे की जो लूजली बाउंड आहे न्यूक्लियस सोबत, त्याला रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला एनर्जी द्यावी लागते प्रेशर कॉन्स्टंट असताना. त्या एनर्जीला एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन म्हणलं जाते. ओके, मग याची डेफिनेशन करूया. पहिला याचा स्क्रीनशॉट घ्या. हा, मग डेफिनेशन कशी असेल बघा, कोणाची, एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशनची. इथली तुम्ही definition, the amount of energy required to remove an outermost and असले का, required to remove most loosely bound electron, most loosely bound electron from outermost shell. बरोबर का? yes, from outermost shell of neutral isolated shell of, इथं असं लिहा, outermost shell of 1 mole. 1 mole ला खूप महत्व आहे. 1 mole neutral isolated gaseous atoms is called as enthalpy of ionization. कशी डेफिनेशन करणार, amount of energy required to remove most loosely bound electron from outermost shell of 1 mole neutral isolated gaseous state atom. याचं एक्सप्लेनेशन कसं असेल,
याचं एक्सप्लेनेशन असं असणार आहे बघा. सोडियम आहे की जो गॅसियस स्टेट मध्ये पाहिजे, किती घेणार आहे 1 मोल घेणार आहे. थोडस याला तुम्ही काय करा हिटिंग करा की ज्याच्या माध्यमातून याचा मध्ये जो आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन आहे तो रिमूव्ह होईल. रिमूव्ह झाला की तो Na प्लस गॅस मध्ये जाईल आणि प्लस लिहिणार मी इथं एक इलेक्ट्रॉन, मग इथे लिहिणार डेल्टा एच आयोनायझेशन की ज्याची व्हॅल्यू आहे या आयोनायझेशनची व्हॅल्यू आहे 494 किलोजूल पर मोल, म्हणजे ही सोडियम साठी व्हॅल्यू असणार आहे. याला तुम्ही म्हणायचं आयोनायझेशन एन्थाल्पी. जास्त इन डिटेल मध्ये याच्यामध्ये न जाता तुम्हाला याच्या पुढे मी थोडंसं इन्फॉर्मेशन असं सांगतो की आउटर मोस्ट शेल मधला एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी जी एनर्जी लागते त्याला तुम्ही म्हणता IE1 म्हणजे फर्स्ट आयोनायझेशन एनर्जी. दुसरा इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी जी एनर्जी लागते त्याला म्हणता आयोनायझेशन एनर्जी सेकंड, परत आयोनायझेशन एनर्जी थर्ड. अशा ह्या सक्सेसिव्ह आयोनायझेशन एनर्जीज असतात. आणि या सक्सेसिव्ह आयोनायझेशन एनर्जीज मध्ये काय करू शकतो तर IE1 आणि IE2 मध्ये IE2 ग्रेटर दॅन आणि इथं अशी ऑर्डर असणार आहे, म्हणजे IE3 इज ग्रेटर दॅन IE2 इज ग्रेटर दॅन IE1 असं हे रिलेशन आहे. मग बघा या लेक्चर मध्ये आपण काय काय केलं तर पहिल्यांदा एन्थाल्पीज ऑफ फिजिकल चेंजेस, त्याच्यामध्ये फेज ट्रान्झिशन आणि मोलेक्युलर चेंजेस मध्ये आयोनायझेशन एन्थाल्पी डिस्कस केलेली आहे. ओके, याच्यामध्ये थेओरेटिकल पार्ट आहे, थोडंसं न्यूमेरिकल प्रॉब्लेम नाही. ह्या कन्सेप्ट फक्त आपल्याला माहित करून घ्यायच्या आहेत. जेव्हा याच्यावरती न्यूमेरिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे तेव्हा अजून चांगली क्लॅरिटी तुम्हाला येणार आहे. ठीक आहे, याचा स्क्रीनशॉट घ्या आणि या लेक्चर मध्ये इथं थांबूया आपण.